आज आरोपी विष्णू महादेव चाटे यांना मान्यवर न्यायालयासमोर हजर करण्यात आलं आणि मान्यवर न्यायालयासमोर जी काही रिमांड यादी पोलीस प्रशासनाच्या वतीनं दाखल करण्यात आली तर त्या रिमांड यादीमध्ये त्यांनी मॅजिस्ट्रेट कस्टडीची मागणी केलेली होती। त्यांनी केलेली मागणी, मान्यवर न्यायालयासमोर आलेले कागदपत्र हे सर्व पाहून मान्यवर न्यायालयाने आज आरोपी विष्णू महादेव चाटे यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश केला आहे। किती दिवसाची ही मॅजिस्ट्रेट ही जी मॅजिस्ट्रेट कस्टडी आहे ही 14 दिवसाची असते। या 14 दिवसानंतर पुन्हा ती 14 दिवस वाढली जाते। पण जी काही रिमांड कॉपी तुम्ही बघितली असेल तर त्या रिमांड कॉपीमध्ये काही दुसरा आर्ग्युमेंट संदर्भातलं काही होतं का, की कुठले पुरावे गोळा करायचे आहेत अथवा झालंय आमचा यातला सगळा तपास, असं काही होतं? नाही, तसं काही वेगळं काही त्यामध्ये दिसून आलं नाही। जे काय आहे त्यांचा जे रेग्युलर तपास होता त्या तपासाच्या अनुषंगाने त्यांनी मागच्या 4 दिवसामध्ये जो काही PCR वाढीव दिला होता त्या अनुषंगाने त्यांनी जो काही तपास केला, घर जाऊन ते तपास केला वगैरे, हे मुद्दे त्यांचे लिहिलेले होते आणि हे सर्व मुद्दे मान्यवर न्यायालयानं पाहिल्यानंतर मान्यवर न्यायालयानं त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये पाठवण्याचा आदेश केला। आता आरोपीला जामीन मिळण्यासाठी काही प्रोसेस वगैरे करताय तुम्ही, काय प्रक्रिया असणार आहे? नाही, आता आरोपी जामीन मागणीसाठी त्याचा अर्ज मान्यवर न्यायालयात दाखल करण्यासाठी पात्र झालेला आहे, परंतु आम्ही आज तशी कुठलीही प्रक्रिया आमच्याकडून आरोपी विष्णू चाटेच्या हद्दीत केलेली नाही। ठीक आहे, कधी होणार आहे यापुढे, आता कधी प्रक्रिया? आता जे काय आहे ते आम्ही सर्वजण, जे आमची लीगल टीम आहे, आम्ही सगळेजण बसू, आमचे सिनियर सहकारी ॲडव्होकेट राहुल मुंडे साहेब आणि आम्ही सगळेजण बसून तो अर्ज तयार करून आम्ही मान्यवर न्यायालयासमोर दाखल करणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।